माणगावमधील ट्रॅफिक जाममुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती। माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन प्रांताधिकारी श्याम घोलप यांनी लक्ष घातले आणि अतिक्रमण हटवले, पण पुन्हा स्थिती जैसे थे झाली। आता मात्र नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। खरे तर माणगाव ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झाली आणि चांगले रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, आरोग्य, अनेक नागरी सोयी सुविधांना चालना मिळाली। शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माणगाव नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष डॅशिंग नेतृत्व मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शासकीय जागेत अतिक्रमण असलेले मेडिकल शॉप अवघ्या 2 तासात कारवाई करत जमीनदोस्त केले। या अतिक्रमण कारवाईकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष वेधलेले होते। अखेर माणगाव नगरपंचायतने ही कारवाई करून मेडिकल शॉप जमीनदोस्त केले। ही कारवाई नगरपंचायत कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासह करण्यात आली आहे। या आधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती अशीच पूर्ववत झाली। अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही। ही कारवाई दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।